विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित झालेलं आहे। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तीनही पक्षांमध्ये एकमत झालंय। अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार आहे। दरम्यान आता या संदर्भात आणखी काय घडामोडी घडतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। विनायक, विधान परिषदेसाठी महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित झालेलं आहे। नेमके कसं हे जागा वाटप करण्यात आलंय सविस्तर सांगाल? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अखेर हे अंतिम जागा वाटप जे आहे ते निश्चित झालेलं आहे। जो अंतिम फॉर्म्युला समोर आलेला आहे त्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक जे आहे ते लढणार आहे। आणि याआधीचा फॉर्म्युला पेक्षा बदल जो आहे तो थोडासा या संपूर्ण फॉर्म्युल्यामध्ये पाहतोय आपण। जर पाहिलं तर याआधी भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला होता, परंतु राष्ट्रवादीने 1 जागा वाढवून घेण्यास राष्ट्रवादीला यश जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे अखेर हा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम जो आहे तो समोर आलेला आहे। आणि ज्या पद्धतीने आता लवकरच तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। निश्चितच विनायक, आणि या घोषणेकडे देखील आपलं लक्ष असेल। अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।